नमस्कार दोस्तों। अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हाँ दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहाँ पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहाँ पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 ईयर्स का एक्सपीरियंस है। यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 ईयर्स से पढ़ा रहे हैं। शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं। साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है, उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है, जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूं कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है, अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है। अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है, टिप्स मिलती है, जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विज़र्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास, हर कोर्स में। मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं, तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो। साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है। प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिवीजन किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है। आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आगे आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है, कितना पीछे है, कितना आगे है, और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PW जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं। इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए, और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील आपण जो पाठ शिकत आहात, ज्याचं नाव आहे निर्णय, या पाठाचा आज आपल्याला उर्वरित भाग काय करायचा आहे, शिकायचा आहे। आपण या पाठाचा पहिला भाग अभ्यासला। आज आपल्याला निर्णय या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचा आहे, शिकायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही निर्णय पाठाचा जर पहिला व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, हा दुसरा पाठ अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकतो। म्हणून तुम्ही पहिला भाग जर पाहिला नसाल तर पाहून घ्या आणि तो पाहिल्यानंतर हा दुसरा भाग पहा, जेणेकरून तुम्हाला हा निर्णय पाठ अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल। तर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण पाठ नंबर 75 परिच्छेद क्रमांक 1 इथपर्यंत आपण काय केलं होतं, अभ्यासलं होतं। आज आपल्याला परिच्छेद क्रमांक 1 पासून जो उर्वरित राहिलेला भाग आहे तो उर्वरित राहिलेला भाग आपल्याला काय करायचा आहे, शिकायचा आहे। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकला होता की जो यंत्र वेटर आहे, ज्यांनी लेखकाने 4 यंत्र वेटर खरेदी केले होते आणि त्या 4 यंत्र वेटरचं नाव त्यांनी ठेवलं होतं शामू, रामू, दीपू आणि बिजू। हे 4ही यंत्र चांगल्या पद्धतीने अचूक कार्य करत होते, काम चुकारपणा करत नव्हते, त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कार्य ते करायचे। रात्री 11 ते सकाळच्या 6 पर्यंत त्यांची चार्जिंग लावली जायची। त्यांच्या खिशात, त्यांच्या डाव्या खांद्यावर एक स्विच होता, तो जर स्विच ऑन केला तर तो प्रत्येक ग्राहकाला गुड मॉर्निंग सर
असं म्हणायचे. त्यामुळं त्या हॉटेलमध्ये आलेल्या जे गिराईक आहे किंवा जे खाण्यावाले आहेत, जे त्या हॉटेलमध्ये जे खाद्य खाणारे लोक आहेत, त्यांना आदर वाटायचा. म्हणून तिथं व्यवसाय वाढला होता. किती पटीनं हॉटेलचा जो धंदा होता तो धंदा एकदम चांगल्या पद्धतीनं चालू होता. इथपर्यंत आपण काय केलं होतं, शिकला होता. पुढं आपल्याला इथून पुढे शिकायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2,500 ऐवजी 5,000 रुपये पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडणारी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटर महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळं आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद जास्त काळ काही टिकलेला नाही. बघा, जेव्हा रोबोवेटर आणल्यानंतर जे हॉटेलची कमाई होती ती चांगल्या पद्धतीने वाढायला लागली होती. आता हॉटेलला वर्ष झालं होतं. दुसरा वर्ष वेटरचा लागला होता. दुसरा वर्ष त्या हॉटेलचा लागला होता. दुसरा वर्ष लागल्यानंतर दुसरं वर्ष संपलं होतं आणि आता जी वेटरची सर्व्हिसिंग होती ती 4 रोबो वेटर घेतलं होतं लेखकाने हॉटेलमध्ये कामासाठी. तर 4 वेटरचं जेव्हा रोबो घेतलं होतं तेव्हा सर्व्हिसिंग 2,500 रुपये होती. 2 वर्षानंतर त्या रोबो वेटरची सर्व्हिसिंग इंजिनियर म्हणतात की आता तुम्हाला 2,500 मध्ये सर्व्हिसिंग होऊन मिळणार नाही, तुम्हाला 5,000 रुपये आता खर्च करावा लागेल. म्हणजे जर तुम्हाला सर्व्हिसिंग करायची आहे 2-3 महिन्यामध्ये तर 4 वेटरचे तुम्हाला किती द्यावे लागतील, 20,000 रुपये. मग लेखकाला वाटलं की अरे 20,000 रुपये आपल्याला हे काही परवडणार नाही, आपण 20,000 रुपये देऊ शकत नाही. मग आपण काय करूया, आपणच घरी, जसं लेखक काय करायचे, प्रत्येक वेळी जेव्हा इंजिनियर यायचं सर्व्हिसिंग करायला तेव्हा लेखक लक्ष देऊन पाहायचे की काय काय करतात. मग पाहिल्यानंतर लेखकाला असं जाणवलं की आपण सुद्धा घरी काय करू शकतो, सर्व्हिसिंग करू शकतो. आणि जर काही अडचण आलीच तर आपल्या शहरामध्ये रोबो मेकॅनिक आलेले आहेत. मग आपण काय करूया, जर अडचण आली तर आपण त्यांना बोलून आपण दुरुस्त करून घेऊया असं लेखकाला वाटलं. आणि त्यांनी काय केलं, 4ही रोबोची सर्व्हिसिंग घरीच केली, हॉटेलमध्येच. मग लेखकाला सर्व्हिसिंग केल्यानंतर ते रोबो महिनाभर एकदम व्यवस्थितपणे त्यांनी काम केलं. कारण सर्व्हिसिंग लेखकाने केली होती. त्यामुळं 1 महिनाभर लेखकाने सर्व्हिसिंग केल्यामुळं 1 महिनाभर रोबोने व्यवस्थित काम केलं. मग व्यवस्थित काम केल्यामुळं आता लेखकाला जाणवलं की अरे आता आपले 20,000 रुपये वाचले. जे आपण इंजिनियरला सर्व्हिससाठी देणार होतो ते आपण 20,000 रुपये वाचवले याचा आनंद लेखकाला झाला होता. पण पुढे म्हणतात की हा आनंद मला काही जास्त काळ ते घेता आलेला नाही. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शन मधून गोंधळ ऐकू लागला होता. दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शन मधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शन मध्ये गेलो. श्यामूकडं बोट दाखवून दोघं तिघं तावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटा अगोदर बेन माजलेल्या वळूगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं
गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलात बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळासकट बोट करून म्हणाली, माझ्या तान्हा पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी दूध आणतोय. पोरग झोपलं म्हणून बरं, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरग तीन वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकर देत बाहेर आलं असतं. बघा, परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचन मध्ये गेलो. बघा, वर्ष झालं. दुसऱ्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. मग 1ची वेळ होती. जो हॉटेलमध्ये लंच सेक्शन असतं त्या लंच सेक्शन मधून गोंधळ आला. ऐकवाला गोंधळ लेखकाला. मग लेखकाने सोमाला म्हणजे सोमनाथला त्यांनी काय केलं, जे लेखकाचं मित्र, सोमू म्हणजे कोण, लेखकाचं मित्र, सोमनाथला लेखक जे काउंटरवर बसवलं आणि बसून लेखक कुठे गेले, जे लंच सेक्शन आहे त्या लंच सेक्शन मध्ये गेले. आणि जो शामू होता त्या शामूकडे बोट दाखवून ते दोघं तिघे तावातावाने म्हणत होते. काय म्हणत होते, काय मालक हे कासव कुठून आणलंय. ते कोणाला म्हणत, लेखकाला म्हणत होते, काय मालक हे कासव कुठून आणलंय. किती सावकाश काम करतो बघा हे. आता असं करत मी काय केलं, त्याचं बोलणं पूर्ण होऊन आधीच टोपी घातलेला एक जण, म्हणजे बघा पहिला रोबो हा कोण, शामू, जो रोबो वेटर होता. शामू वेटरची एक तर तक्रार आलीच होती. मग तिथे लोकांनी सांगितलं की हा किती दम्मा आणि किती मंद पद्धतीने काम करतो. त्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या व्यक्तीने लगेच सांगितलं, बोर्ड दाखवलं कोणाकडं, राजूकडं. राजू हा दुसरा रोबो, कारण की 4 होता. एक राजू, शामू, दीपू आणि विजू, हे 4 रोबो वेटर. शामूची काम तक्रार तर लोकांनी सांगितली. तिथंच राजू बद्दल सुद्धा तक्रार. तिथे लोकांनी त्या टोपी घातलेला जो माणूस आहे, टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटं अगोदर, म्हणजे 15 मिनिटं अगोदर हे बेनं माजलेल्या वळू म्हणजे बघा एक मोकळा सोडलेला बैल, वळू म्हणजे मोकळा सोडलेला बैल, त्याला वळू म्हणतात. मग हा 15 मिनिटं अगोदर हा माजलेल्या वळूगत हुंदरत होतं, म्हणजे इकडे तिकडे फिरत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि अंगातलं अवसान गळालं. बघा मला ताट दिलं आणि तो शांतच बसला. त्याच्या अंगातलं जे अवसान आहे ते सगळं गळालं. त्याचं बोलणं संपलं की बघा 2 व्यक्तीने तक्रार केली आणि तिसरी जी व्यक्ती होती ती बाई होती. मग त्या बाईनं काय सांगितलं की माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून काय केलं होतं, 1 कप दूध मागितलं होतं. काय केलं होतं, माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून 1 कप दूध मागितलं होतं. पण 1 घंटा झाला अजूनही दूध आणलेलं नाही, म्हणजे अजूनही दूध आणतोय तो, आलाच नाही. 1 घंटा झाला की अजूनही त्यांनी दूध आणलेलं नाही. बरं झालं माझं पोरग झोपलं, नाहीतर एवढ्या वेळात, म्हणजे एवढ्या वेळेमध्ये माझं पोरगा रांगत जाऊन 2-3 वेळा दूध पिऊन त्याला पचलं पण असतं, ढेकर देतो आला असता. बघा इतकं संत गतीनं ते रोबो वेटर काम करत होते आणि त्या रोबो वेटरची तक्रार लोकांकडून लेखकाकडून येत होती. आता हे सगळ्या गोष्टी आल्यानंतर बघा पुढं काय म्हणतात, पुढं परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचन मध्ये गेलो. बघा आता जो मनोज होता तो मनोज एकटा, जो मानव वेटर एकटाच, बाकी जे 4 वेटर होते ते रोबो वेटर होते. आता लेखक ही परिस्थिती बघितल्यानंतर, लंच सेक्शन मधला गोंधळ उडालेला बघितल्यानंतर लेखकाने काय केलं, शामूला घेऊन किचन मध्ये गेले आणि जो मनोज नावाचा मानव वेटर होता त्या मानव वेटरला सांगितलं की
म्हणू तू काय कर, लंच सेक्शन सांभाळ. म्हणून तिकडं गेले. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळं त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरची एनर्जी म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी असे अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, शामू पोरीसारखा काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शन मध्ये शामू मनोसोबत ठेवून मी काउंटरवरती येऊन बसलो. बघा, जेव्हा लंच सेक्शन मध्ये गोंधळ व्हायला होता आणि प्रत्येक व्यक्ती शामूची आणि राजूची जी तक्रार आहे लेखकाकडे करत होतो. एक म्हणत होतं की हा बेन आता 15 मिनिटं एक वळू माजल्यासारखा माजलेला असं करत होता. आणि एक बाई तक्रार करते की मी दूध मागितलेलं आहे तर तासभर झालं अजून दूध आलेलं नाही. मग हे गोंधळ ऐकल्यानंतर लेखकाला असं वाटलं की मनोजला या ठिकाणी पाठवावं आणि याला काय करावं, किचन मध्ये घेऊन जावं. म्हणून शामूला घेऊन, जो शामू वेटर होता, रोबो वेटर, त्या शामू रोबो वेटरला घेऊन ते किचन मध्ये गेले. आणि मनोज हा जो मानव वेटर होता, या मनोज या मानव वेटरला त्याने काय केलं, लंच सेक्शन मध्ये जायला सांगितलं. आणि जे त्या शामूला किचन मध्ये घेऊन गेल्यानंतर शामूच्या पोटावर जो एनर्जी नावाचं बटन होतं ते बटन त्याने दाबल्यानंतर शामूची एनर्जी ही परत आली. आणि तेव्हा परत आल्यानंतर तो पूर्वीसारखा काम करू लागला. हे बघून लेखकाला आनंद झाला. आणि लेखकांनी त्या शामूला घेऊन कोणासोबत, मनोजसोबत लंच सेक्शन मध्ये त्यांना पाठवून दिलं आणि परत येऊन त्या काउंटरवरती बसले. पुढं काय झालं बघा, शामूला दुरुस्त केल्याचा आनंद फार काळ काही टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातलाय. मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताट उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिराईक एकमेकाकडे तर शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहेत असे दिसले. बघा, लेखक शामूला त्या मनोजसोबत लंच सेक्शन मध्ये सोडल्यानंतर लेखकाला आनंद वाटला की अरे शामू पोरीसारखं आता काम करतोय, आता काही आपल्याला तक्रार येणार नाही. म्हणून जाऊन सेक्शनवर बसले. काउंटरवर बसल्यानंतर लगेच मनोज धावत आला आणि लेखकाला सांगितलं, मालक चला, लय गोंधळ झालेला आहे. काय म्हणतो, मालक लवकर चला तिकडं. सगळ्या वेटरनी काय केलं आहे, गोंधळ घातला आहे. आणि लेखक म्हणतात, मी जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा शामू काय करत होता, जे लोक जेवत होते त्यांचे ताट बराबर तो उचलून गोळा करत होता आणि परत मांडत होता, परत उचलत होता, परत मांडत होता. या सगळ्या गोष्टी लेखक आपल्या डोळ्यासमोर बघत होते. आणि हे जे शामूचे जे कारनामे आहेत ते कारनामे बघून त्या हॉटेलमधले जे लोक आहेत ते लोक सुद्धा अचंबितपणे शामूकडे बघत होते की अरे हा असा काय करतोय, याला काय झालं आणि असं का करतोय. हे सर्व गोष्टी लेखक आणि जे लोक समोर पाहत होते. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिसिंग इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरची विना तक्रार तुमची सर्व कामे 15 तास अखंडपणे केली आहेत. 1 वर्षानंतर केवळ 5 पैशाचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरचे फजिती प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळं तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवी वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीम मुळे तुम्ही लांबूनच वेटरवर कंट्रोल ठेवू शकता. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काळीचा त्रास होणार नाही याची मी खात्री देतो. बघा, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर शामूनी आणि लेखकाने काय निर्णय घेतलं की याचा प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून त्यांनी काय केलं, ज्या कंपनीचे रोबो वेटर होते त्या कंपनीला त्यांनी फोन लावल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही परत
त्या रोबोचं बघा काय होतंय, असे का रोबो करताय. त्यांनी फोन केल्यानंतर इंजिनियर आले आणि त्यांनी एका दिवसात 40 रोबोला काय केलं, त्यांनी दुरुस्त केलं. आणि त्यांनी सांगितलं की तेव्हा जो सोमा होता, सोमनाथ यांनी इंजिनियरला सांगितलं की चांगल्या क्वालिटीचे तुमचे रोबो नाहीत, हे काय होतात, हे बरोबर कार्य करत नाही किंवा बरोबर काम करत नाही असं सोमाने त्या इंजिनियरला सांगितलं. तेव्हा इंजिनियरने काय उत्तर दिलं पहा. इंजिनियर म्हणे की जोपर्यंत कंपनीची सर्व्हिसिंग होती तोपर्यंत रोबोने तुम्हाला कोणताही त्रास दिला नाही किंवा तुम्हाला कोणताही प्रसंग ओढू दिलं नाही. 15-15 तास रोबोने काम केलं पण त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही, कोणती तक्रार आली नाही. पण तुम्ही पैशाचा विचार केला आणि कंपनीचं सर्व्हिसिंग बंद केलं. सर्व्हिसिंग बंद केल्यानंतर तुमची ही तक्रार आलेली आहे असं सर्व्हिस इंजिनियर शामूला आणि लेखकाला सांगितलं. त्याला सांगितलं की अरे तुम्ही जोपर्यंत कंपनीची सर्व्हिसिंग करत होता तोपर्यंत प्रत्येक रोबो 15-15 तास काम करत होते आणि आता तुम्ही सर्व्हिसिंग बंद केली, आता काय होतंय, आता प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे त्याला जिम्मेदार आम्ही नाही, तुम्ही जिम्मेदार आहात. तुम्ही सर्व्हिसिंग कंपनीकडनं करून घेतली नाही, तुम्ही स्वतः सर्व्हिसिंग केली म्हणून तुमचे हे जे रोबो आहेत हे रोबो सगळे तक्रार करत आहेत किंवा प्रॉब्लेम आणत आहेत. आणि परत एक गोष्ट लेखकाला सांगितली की आता हे जे रोबो आहेत ते रोबो सर्व काय झाले, ते निकामी झाले. फक्त जास्तीत जास्त 1 महिन्यावर काम करू शकतात, त्यावर हे रोबो काम करू शकत नाही. आता तुम्हाला नवीन रोबो घ्यावे लागतील. नवीन रोबोची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे आणि ते रोबो तुम्ही काय करू शकता, तुमच्या रिमोट कंट्रोलद्वारे तुम्ही कंट्रोल करू शकता. रिमोट कंट्रोलद्वारे तुम्ही त्या रोबोची जी हालचाल आहे ते तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. म्हणून तुम्हाला आता 1 महिन्यावर या हे जे रोबो आहेत या रोबोवर तुम्हाला काय करावं लागेल, काम करून घ्यावं लागेल आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला नवीन रोबो घ्यावे लागतील. आणि नवीन रोबो घेतल्यानंतर तुम्हाला आता हे जे रोबो आहेत ते निकामी झाले, आता काम करणार नाही, जास्तीत जास्त 1 महिना काम करेल, त्यावर काम करू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतील, नवीन रोबो घ्यावे लागतील. नवीन जे रोबो आहेत त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि त्याची सर्व्हिस पण चांगली आहे. आणि त्याची विशेष म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही लांबूनच त्याला रिमोट कंट्रोलद्वारे तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करू शकता असं त्या इंजिनियरनी सोमाला आणि लेखकाला सांगितलेलं आहे. तुमचा निर्णय लवकर कळवा, कारण रोबोवेटरची मागणी खूप वाढली आहे. बघा, त्या इंजिनियरनी जाताना एवढी सांगितलं की आता तुम्हाला हे जे रोबो आहेत ते महिनाभर चालतील, त्यानंतर रोबो काही चालणार नाहीत, तुम्हाला नवीन रोबो घ्यावे लागतील. म्हणून तुमचा जो निर्णय आहे तुम्ही लवकर कळवा, कारण या रोबोला खूप मोठी मागणी आहे असं सांगून तो इंजिनियर गेला. बघा, सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबोवेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी दुविधा मनस्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबोवेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबोवेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूने विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. बघा, जेव्हा इंजिनियरने सांगितलं की अशी परिस्थिती होणार आहे, 1 महिन्यानंतर तुमचे हे सगळे रोबो निकामी होणार आहे, कोणतंच काम करणार नाही, यानंतर तुम्हाला नवीन रोबो घ्यावे लागतील. या गोष्टीवर सोमनाथ आणि लेखकांनी भरपूर चर्चा केली. सोमनाथ तर नवीन रोबो घेण्याच्या विरोधात होता, त्याला नकोच म्हणून वाटत होतं. पण मी मात्र म्हणजे लेखक दुविधा मनस्थितीत होते. त्यांना असं वाटत होतं की रोबो घ्यावं, कारण काम चांगलं करतात, अचूक काम करतात. एक मन असं वाटत होतं की घ्यावं, एक मन वाटत होतं की नको. जर घेतलं अजून अशी परिस्थिती आली तर काय करावं, या सगळ्या गोष्टी लेखकाच्या मनामध्ये फिरत होत्या. कधी वाटत होतं की अशी फजिती झाली की नको वाटत होतं, आणि घ्यावं असं वाटलं की जो इंजिनियरचं बोलणं आहे की चांगल्या क्वालिटीचे आले, आता रिमोट कंट्रोल त्या रिमोट कंट्रोलवरून आपण काय करू शकतो, रिमोटवर त्याला कंट्रोल करू शकतो. या सगळ्या गोष्टी आठवल्या तर वाटत होतं की घ्यावं, आणि फजिती बघितली तर नको वाटत होतं. पण लेखक म्हणतात की मला आता विचार करायला 1 महिन्याचा कालावधी आहे. मग मी सर्व बाजू विचार करून आता काय करायचं, मी सर्व बाजू विचार करून आता निर्णय घ्यायचं मी ठरवलेलं आहे असं लेखक म्हणतात. आता सर्व सुरळीत चाललं होतं,
परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होते. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारणतः 35शीतली एक स्त्री 2 मुलासह कारमधून उतरून एसी रूम मध्ये गेली. एसी रूम कडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. बघा, आता लेखक म्हणतात की 1 महिन्याचा कालावधी होता निर्णय घ्यायला, त्याच्यामुळे आताच्या कालावधीमध्ये सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु लेखकाच्या डोळ्यासमोर ते जी घटना झालेली होती, त्या रोबोने ज्या घटना केल्या होत्या, ते ताट उचलायचं, ताट ठेवायचं, जेवताना ताट उचलायचं ठेवायचं, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आठवत होत्या आणि लेखकाला वाटत होतं की अरे असून काही होईल तर. यामध्ये आता गिराईक वाढत होते, कारण की क्वालिटी चांगली असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, लोकांना वाटत होतं की अरे या ठिकाणी चांगलं मिळतं, चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं, म्हणून गिराईक जेमतेम वाढली होती. आता एका दिवशी असं झालं, शनिवारी दुपारची वेळ होती. शनिवारी दुपारच्या वेळेमध्ये एक 35 वर्षातल्या वयामधली एक स्त्री 2 मुलासह कारमधून उतरली आणि हॉटेलमधल्या एसी सेक्शन मध्ये जी एसी रूम होती त्या एसी रूम मध्ये गेली. आता एसी रूम कडची जी जबाबदारी होती, एसी रूमची सर्व जबाबदारी रामूची होती. जो रामू रोबो वेटर होता, या रामू रोबो वेटरची ड्युटी या एसी सेक्शन मध्ये होती. आता तेव्हा तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याने एसी सुरू केलं. एसी सुरू केल्यानंतर तिथं ऑर्डर घेतलं. ऑर्डर घेतल्यानंतर त्याने थोड्या वेळामध्ये ऑर्डर त्या रूम मध्ये नेऊन दिलं आणि तो परत दुसऱ्या कामाला लागला. पुढे बघा काय झालंय, 5-10 मिनिटांनी एसी रूम मधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू लागले. तेव्हा मी रामूला एसी रूम मध्ये पाहून येण्यास सांगितलं. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत असं सांगून तो किचन मध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूम मध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावत गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितलं. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो. बघा, जेव्हा ती बाई हॉटेलमध्ये आली, एसी सेक्शन मध्ये गेल्यानंतर त्या एसी सेक्शनची सर्व जबाबदारी रामूकडे होती. आता रामू तिथं गेल्यानंतर ऑर्डर दिली. काही वेळाने त्या एसीच्या रूम मधून आवाज येत होता. आवाज आलं, तिथून रडण्याचा आवाज, लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. मग थोड्या वेळाने लेखक म्हणतात की थोड्या वेळाने तिथं आवाज वाढायला लागला. अगोदर हळू आवाज येत होता, लहान मुलाचा रडण्याचा आवाज हळू येत होता, पण थोड्या वेळाने आवाज वाढू लागला आणि काही वेळानंतर डबल आवाज आला, डबल रडण्याचा आवाज आला. तेव्हा लेखक म्हणतात की ज्याच्याकडे ती जबाबदारी दिली होती रामू रोबोकडे, तेव्हा मी रामूला सांगितलं की त्या रूम मध्ये जा, एसी सेक्शन मध्ये जा आणि तिथून जाऊन बघून ये. तेव्हा रामू जाऊन आल्यानंतर रामू लेखकाला सांगितलं की काही नाही, बाई झोपलेली आहे आणि त्याचे बाळ जे आहे ते दोन्ही बाळ काय करताय, रडत आहे. बघा काय म्हणतात की मॅडम झोपले आहेत आणि दोन्ही मुलं काय करत आहेत, रडत आहेत असं सांगून तो किचन मध्ये गेला. आता किचन मध्ये गेल्यानंतर लेखक म्हणतात की अरे बाई कस काय झोपू शकते, बाई झोपू शकते आणि मुलं रडत आहेत, काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. म्हणून लेखकाला शंका आली. लेखकाला शंका आल्यामुळं त्यांनी काय केलं, मनोजला त्या ठिकाणी पाठवलं. जो मनोज होता तो मानवी वेटर होता, एकच होता. बाकी 4 वेटर तर रोबो वेटर होते. एकच वेटर होता, तो इमानदार प्रामाणिक असल्यामुळे लेखकाने त्याला ठेवलं होतं. मग त्या मनूला लेखकाने एसी सेक्शन मध्ये जायला सांगितलं की तिथं काहीतरी गोंधळ आहे, तू बघून ये. मग रामू जेव्हा तिथे गेल्यानंतर
गेल्यानंतर त्यांनी तिथं बघितल्या परिस्थिती बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथून काय केलं, धावत आला आणि सांगितलं की ती जी बाई आहे ती बेशुद्ध होऊन खाली पडलेली आहे. जी बाई आहे ती बाईला चक्कर येऊन ती काय गेलेली आहे, एसी रूम मध्ये चक्कर येऊन पडली आहे. म्हणून तिचे बाळ रडत आहे आणि तिच्या सर्व अंगाला घाम फुटला आहे आणि तिच्या तोंडातून काय निघत आहे, फेस निघत आहे. हे सर्व परिस्थिती मनोजनी लेखकाला सांगितलं. लेखकाने धावत जाऊन त्या बाईची परिस्थिती बघितली. बघितल्यानंतर त्या बाईच्या ड्रायव्हरला बोलवून घेतलं आणि बोलल्यानंतर जे गाडीचा ड्रायव्हर होता, त्या बाईच्या गाडीचा ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरला बोलवून मनोजच्या मदतीनं त्या बाईला गाडीमध्ये घातलं आणि घातल्यानंतर काय केलं, ड्रायव्हर, मनोज आणि लेखक हे तिघही जाऊन दवाखान्यामध्ये त्या बाईला भरती केलं. भरती केल्यानंतर डॉक्टरनी त्यांना तपासल्यानंतर काही वेळानंतर त्या बाईला जो उपचार आवश्यक होता ते उपचार त्यांना दिलं. बाई 2-3 तासानंतर म्हणजे 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर त्या बाईची जबाबदारी मनोज आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला सोपवून लेखक हॉटेलमध्ये आले. बघा, आल्यानंतर पुढे म्हणतात, मी त्या बाईची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना बोललो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. जेव्हा बाई शुद्धीवर आली, शुद्धीवर आल्यानंतर लेखकांनी त्या बाईला भेटल्या. बाईला भेटून त्यानंतर ते डॉक्टरची भेट घेतली. लेखक काय केलं, अगोदर त्या बाईला भेटल्या. बाईला भेटून झाल्यानंतर डॉक्टरची भेट घेतली आणि डॉक्टरने म्हणाले की, डॉक्टर काय म्हणतात की या बाईची जी ब्लड आहे, ब्लड शुगर म्हणजे बीपी, ब्लड शुगर जी आहे ते ब्लड शुगर कमी झाली होती, म्हणून त्या बाई बेशुद्ध झाल्या होत्या. बरं झालं की तुम्ही लवकर आणलात. जर तुम्ही लवकर आणलं नसतं तर कदाचित या बाईंना मी वाचवायला कमी पडलो असतो, किंवा म्हणजे ती बाई कदाचित वाचू शकली नसती. बरं झालं तुम्ही लवकर आणलात, म्हणून ती बाई वाचली. आता बाईच्या जीवाला काहीही धोका नाही, फक्त त्या बाईला विश्रांतीची गरज आहे. बरं झालं तुम्ही लवकर आणलात. जर तुम्ही लवकर नाही आणला असतात तर कदाचित ही बाई वाचली नसती, जगली नसती. म्हणून डॉक्टर त्या लेखकाला असं सांगितलेलं आहे. रात्री अंथरुणावर पाय टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूम मध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचकी झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. आमचं दैव बलवत्तर बाईचा जीव वाचला. बघा, लेखक तिथून घरी आल्यानंतर जेव्हा ते बेडवर झोपण्यास गेले, बेडवर अंथरुणावर त्यांनी पाय ठेवल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले. त्यांना आठवलं की आज जी हॉटेलमध्ये गोष्ट झाली, कदाचित जर मी त्यावेळी मनोजला त्या एसी सेक्शन मध्ये जर पाठवलं नसतं तर खूप मोठा अनर्थ झाला असता. कारण जे रोबो वेटर होता तो रोबो वेटर गेला आणि परत येऊन काय सांगितलं की बाई झोपलेली आहे आणि दोन्ही बाळ रडत आहे. हा जो राजू रोबो वेटर होता त्याने असं सांगितलं की बाई काय करते, बाई झोपलेली आहे आणि दोन्ही मुलं रडत आहेत. पण लेखकाला शंका आली म्हणून त्यांनी मनोजला त्या एसी मध्ये पाठवलं. पाठवल्यानंतर मनोजने जे दृश्य बघितलं आणि लेखक म्हणतात की जर मी आज मनोजला जर त्या एसी सेक्शन मध्ये पाठवलं नसतं तर कदाचित बाई वाचली नसती. आज जर बाईला काही आपल्या हॉटेलमध्ये काही झालं असतं तर आपलं हॉटेल हे कायमसाठी बंद करावं लागलं असतं. कायमसाठी ते हॉटेलला कुलूप लागावं लागले असते. बरं झालं आमचं नशीब चांगलं, नशीब बलवत्तर, म्हणून आमचा जो धोका आहे तो टाळला, असं लेखक या ठिकाणी सांगतात. लेखक म्हणतात की आमचं नशीब चांगलं आहे म्हणून त्या बाईचा काय झालं, जीव वाचलेला आहे. पुढं रोबोवेटर खरेदीपासून सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाट्याला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला.
दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना मी माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ बनतोय खरं. नवीन रोबोवेटर खरेदी करावी की करू नये याबद्दल बरेच दिवस मी दुविधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी दुविधा मनस्थिती कायम संपली आणि मी शांत झोपी गेलो हे मला समजलंच नाही. बघा, लेखक शेवटी या पाठाच्या शेवटी म्हणतात की या रोबोवेटरच्या खरेदीपासून त्या आजपर्यंत ज्या घटना समोर दिसल्या त्या स्पष्ट दिसत होत्या की या रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला, पण जी बदनामी समोर आली, जी बदनामी आमच्या वाट्याला आली, ती बदनामी खूप त्रासदायक होती. बरं झालं या कृतीमुळे आमची बदनामी कमी झाली. या मनोजमुळं ती बाई वाचली आणि जी आमच्यावर नाचकीवरली जी आमची बदनामी झाली होती ती बदनामी कमी झाली. बरं झालं एका कृतीमुळं तर आमचा जो कलंक होता एका गोष्टीमुळे तो कलंक धुतला गेला. आणि ज्या दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या या घटनाला प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला. त्या ठिकाणी लेखक म्हणतात की माणुसकी आपल्यामध्ये जिवंत असल्यामुळे आम्ही त्या बाईला काय केलं, लवकर त्या दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि दाखल केल्यानंतर ती बाई वाचली. माणुसकी आज त्या ठिकाणी कामाला आली. जर वेटर त्या ठिकाणी माणूस वेटर नसता तर माणसाच्या संवेदना, माणसाच्या भावना त्या रोबो वेटरला कळत नसतात. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की नवीन रोबो खरेदी करावं की नाही या गोष्टीवर मी किती दिवस विचार करत होतो, पण माझा आता निर्णय ठरलाय. मी माझा दुविधा मनस्थिती आता नाही, मी निर्णय घेतलेला आहे. कोणता निर्णय? हा जो निर्णय मी घेतलाय की मी आता यानंतर रोबो खरेदी करणार नाही. आता मी मानव जे वेटर आहे, मानव वेटर यानंतर माझ्या हॉटेलमध्ये कायम करतील आणि ती माणुसकी कधीही माणसाची उपयोगी पडते, यंत्र कधी माणसाची उपयोगी पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी लेखक म्हणतात की मला आता माणसाचं जे माझी मनस्थिती जी होती, दुविधा मनस्थिती आता कायमची संपली आहे आणि मला आता रोबो वेटर घ्यायचं नाही. मला माणसाचीच भरती करायची आहे. कारण माणसाला संवेदना असतात, भावना असतात, माणसाला मन असतं. जे समोरची तकलीफ आहे, समोरच्या व्यक्तीची तकलीफ आहे, ती तकलीफ आपण समजून घेऊ शकतो, माणूसच समजून घेऊ शकतो, यंत्र कधी घेऊ शकणार नाही. म्हणून या गोष्टी माझ्या मनात जेव्हा आल्या तेव्हा मी निवांतपणे शांत झोपी गेलो. कधी झोपलो हे मला कळलेलंच नाही असं लेखक या पाठाच्या शेवटी म्हणतात. शेवट्यांना लेखकाला कळलेलं आहे की आता आपण जर यंत्र रोबो जर ठेवला असता तर कदाचित ती बाई वाचली नसती. त्या ठिकाणी आपण मनोजला पाठवलं म्हणून ती बाई वाचली. आणि जर बाई जर आपल्या हॉटेलमध्ये जर काही मरण पावली असती तर आमच्या हॉटेलला कायमसाठी बंद करावं लागलं असतं असं लेखकाला वाटतं. कारण या रोबो वेटरमुळं अनेक प्रसंगाला लेखकाला समोर जावं लागलं. असं झालं की या रोबो वेटरने पैसा कमवून दिला, पण शेवटी जो डाग आहे तो डाग एका माणसाने धुवून काढलं, माणसाच्या कृतीमुळे धुवून काढलं. म्हणून लेखकाला हे सांगायचंय की निर्णय घेताना एकदम आपण चांगल्या पद्धतीत निर्णय घेतला पाहिजे. कशाच्या आहारी न जाऊन यंत्राच्या म्हणजे जसं इंजिनियरने त्यांच्या कंपनीची विक्री व्हावी म्हणून कंपनीचा अनेक मोठे काम त्यांनी सांगितलं, पण शेवटी माणसाला मन असतं आणि माणसाला कधीही उपयोगाला पडावं असं लेखकाला या ठिकाणी सांगायचंय. आणि जसं मनोज त्या बाईच्या उपयोगाला पडलं तसं हॉटेलमध्ये अनेक जे माणूस वेटर आहे ते माणूस वेटर हे कधी आपल्या कामाला पडतील या मनस्थितीमुळं लेखकाने जो रोबो यंत्र आहे तो रोबो यंत्र खरेदी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा पाठ संपला. एक पाठाविषयी अजून एक थोडीशी माहिती आम्ही जेव्हा लेखक डॉक्टर सुनील विभूते यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या तोंडून जे काही घटना या पाठामध्ये नाही पण त्यांनी सांगितलं की ती जी बाई होती, ज्या बाईला चक्कर आली होती, ती जी बाई होती ती बाई कमिशनरची मुलगी होती आणि ती बाई जेव्हा चक्कर आली, लेखकाने जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर थोड्या वेळाने असं कळालं की ही बाई कोण आहे, कमिशनरची मुलगी आहे. मग तेव्हा तिथल्या शहरातल्या जे
एसीपी असतात त्या एसीपीला एसपीला त्यांनी काय केलं, कॉन्टॅक्ट केलं की मुलगी कशी आहे. त्यांनी सांगितलं की मुलगी एकदम आता व्यवस्थित आहे, धोक्याच्या बाहेर आहे. आणि त्यांनी या माणसाने म्हणजे डॉक्टर सुनील विभूते यांनी त्यांना वाचवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवताना त्यांना चक्कर आली आणि ते घेऊन आपल्या दवाखान्यात दाखल केले. आता आपली मुलगी धोक्याच्या बाहेर आहे. ही जेव्हा गोष्ट कमिशनरला सांगितली तेव्हा कमिशनर आल्यानंतर कमिशनरने लेखकाला भेटल्यानंतर कमिशनरने काय केलं, त्या लेखकाला कमिशनरने काय केलं, काही बक्षीस दिली पण लेखकाने नकार दिला. पण जेव्हा त्या बाईने आग्रह केला की तुम्ही माझा जीव वाचवला, तुम्हाला हे शाबासकी म्हणून तुम्हाला एक छोटीशी भेट ही माझ्याकडून घ्यावीच लागेल, म्हणून जेव्हा त्या बाईने आग्रह केला तेव्हा कुठं लेखकाने ते बक्षीस स्वीकारलेलं आहे. असं या बाईच्या घटनेचा जो पार्श्वभूमी आहे ते पार्श्वभूमी लेखकाने स्वतः त्यांनी त्यांच्या तोंडून स्पष्ट केली. या पाठामध्ये नाही, पण तुम्हाला ती गोष्ट लेखकाच्या तोंडून आम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला मी ती गोष्ट सांगत आहे. ती बाई दुसरी तिची पोरी नसून ती एक कमिशनरची मुलगी होती असं लेखकाने या पाठाच्या मार्फत सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा. मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ कळालाच असेल. आणि जर तुम्हाला या पाठामध्ये काही अडचणी असतील तरी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.